न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. तिकीट नसलं तरी संघर्ष खरा, अपक्ष म्हणून जनसेवेचा निर्धार. ॲडव्होकेट अवॉर्ड सुरेश रामभाऊ. प्रभाग क्रमांक 6 मधून ॲडव्होकेट अवॉर्ड सुरेश रामभाऊ हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले असून आज त्यांनी मखमलाबाद, शांतीनगर आदी भागात जोरदार प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. या प्रचारादरम्यान नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त आणि भरघोस पाठिंबा मिळताना दिसून आला. आम्ही आजवर प्रामाणिकपणे काम करत आलो असून हे काम पुढेही अविरतपणे सुरू ठेवणार आहोत. हा बंडाचा नाही तर जनतेच्या आक्रोशाचा आवाज आहे. पक्षासाठी निष्ठेने झटलो, मात्र आमची निष्ठाच आमची चूक ठरली. स्वार्थासाठी बक्षिसं वाटले गेली आणि आम्हाला विसरले गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. खरं तर आपण बघितलं असेल, आमच्यासारख्या अनेक लोकांचे जे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांच्या निष्ठेची कुठेतरी चेष्टा झालेली दिसते. आम्हाला अपेक्षित नव्हतं की बा आमची उमेदवारी किंवा आम्हाला जे AP फॉर्म मिळणार आहेत, आम्हाला जे तिकीटं मिळणार आहेत ते कट होतील म्हणून. आमच्याकडे विविध पक्षांचे प्रस्ताव देखील आले, मात्र आम्ही केवळ आणि केवळ तिथे प्रामाणिक राहावा या भूमिकेतून आम्ही आहे त्या पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एकनिष्ठ राहिलो. मात्र काही लोकांनी मोठ्या प्रमाणात तिथे पैशांची आर्थिक देवाणघेवाण केल्याची बातमी समजते आणि आमचे सगळे चारी सीटं मित्र पक्षांना देण्यात आले. तर हरकत नाही, परंतु ज्यावेळेस मी थोडंसं घरी बसलो त्यानंतर अनेक महिला, काही आमची मित्र कंपनी घरी आली, त्यांनी सांगितलं की साहेब आता रडायचं नाही, आता लढायचं आहे, कारण तुम्ही एवढं काम केलेलं आहे, जनता तुमच्याबरोबर आहे. मग त्यांनी मला जरासा धीर दिला आणि मी स्वतः अपक्ष उमेदवारी करण्याचा ठाम निर्णय घेतला. अपक्ष उमेदवारी करत असताना आपण जर बघितलं असेल तर मला अनेकांनी सांगितलं की साहेब तुमचं काम आहे इथं जनतेमध्ये, जनता हाच तुमचा पक्ष आणि जनता हेच माझं चिन्ह, हे डोळ्यासमोर ठेवून मी आज अपक्ष उमेदवारी करतो आहे. लोकांना माहीत आहे, लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, जनतेचा विश्वास आहे की साहेब तुम्ही काम केलेलं आहे. वेळोकाळी त्यांनी बघितलेलं आहे की सर्वसामान्यांच्या ज्या पण नागरिकांच्या छोट्या छोट्या मोठ्या अपेक्षा असतील त्या अपेक्षा सॉल्व करण्याचं काम मी केलेलं आहे. म्हणजे रस्त्याचे खड्डे असतील, पाणी पुरवठा असेल, लाईटचा प्रश्न असेल, विविध प्रकारच्या गार्डनची व्यवस्था असेल, साधं एखादा मृत जनावर जरी मारून पडलेलं असेल तरी तिथं हक्काने लोक फोन करतात आणि माझ्याकडनं ते काम करून घेतलेलं आहे. ते कोरोना काळाचं काम लोकांनी बघितलेलं आहे. कोरोना काळामध्ये देखील आपण विविध प्रकारचे सॅनिटायझेशन असेल किंवा काही मृतदेह असे होते की जे बिचाऱ्यांना कोणी वारच नव्हतं, त्या असे मृतदेह जाऊन आपण त्यांचे अंतिम संस्कार करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे आणि या जनतेने माझ्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवलेला आहे. आज आपण जर बघितलं असेल तर साधा ठेलेवाला असेल, भाजीवाला असेल किंवा रिक्षावाला असेल, सर्वसामान्य नागरिकापासून तर उच्च भूवस्तीपर्यंत सर्व नागरिक आज आमच्या पाठीशी आहे. सर्वजण म्हणतात की साहेब आमचं एक मत विकासाला जो काम करतो त्या सुरेश आवडच्या रिक्षाला, असं लोक बोलू लागलेले आहे. लोकांनी सांगितलेलं की आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही, पैसा येईल आणि जाईल, परंतु आम्हाला आमचं काम करणारा व्यक्ती हवा आहे. त्यामुळे उदंड प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे. पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने निराश न होता अपक्ष उमेदवार म्हणून जनतेची सेवा करण्याचा निर्धार ॲडव्होकेट अवॉर्ड सुरेश रामभाऊ यांनी यावेळी व्यक्त केला. तिकिटावर नाव नसेल तरी संघर्ष खराखुरा आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. प्रचारादरम्यान त्यांनी प्रभागातील विकास कामांची स्पष्ट आश्वासने दिलीत. घराघरापर्यंत रस्ते, संपूर्ण प्रभागात सुंदर व टिकाऊ काँक्रिटीकरणाचे रस्ते, दिवसातून 2 वेळा मुबलक, सुरळीत व स्वच्छ पाणी पुरवठा, नवीन मोठ्या ड्रेनेज लाईन्स, पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी प्रभावी पावसाळी गटार व्यवस्था आदी कामं प्राधान्याने करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलंय. नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना करत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार ॲडव्होकेट अवॉर्ड सुरेश रामभाऊ यांनी या प्रचारादरम्यान व्यक्त केला. जिथेही जातोय आम्ही तिथे आमच्या काकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व लोक बोलत आहेत की चांगलं काम आहे त्यांचं, त्यांनाच निवडून आणायचं आहे आणि त्यांनी सर्व आमचे प्रश्न सोडवले आहे आणि लोक म्हणताय की त्यांना आणि त्यांनाच निवडून आणायचं आहे. काय नेमका तुमचा आता सध्या तुम्ही प्रचार करताय, नागरिकांना काय तुम्ही प्रमुख आश्वासनं देताय? आपण जर बघितलं असेल तर माझ्या ह्या ज्या जाहीरनामा याच्या मागेच मी माझा जो वचननामा तयार केलेला आहे हे माझं विजन आहे. याला वचननामाही म्हणणार नाही, जाहीरनामाही म्हणणार नाही, कारण अनेकांनी वचननामा आणि जाहीरनामा देऊन डोळ्यात धूळफेक केलेली आहे. मी खोटं बोलणार नाही किंवा आश्वासनं देणार नाही, हा माझा प्रयत्न असणार आहे. जिथं घर आहे घर तिथे रस्ता देण्याचा, रस्ता तिथे पददीप देण्याचा, जिथे रस्ता आहे तिथं बोयरी गटार देण्याचा आणि जिथे लोकवस्ती आहे तिथं एक चांगली ड्रेनेज देण्याचा माझा मानस आहे. स्वच्छ आणि मुबलक 2 वेळेस प्रत्येक प्रभागामध्ये 2 वेळेस मुबलक पाणी पुरवठा देण्याचा माझा मानस आहे, जो मी आजपर्यंत प्रयत्न सोडवलेला आहे, प्रश्न सोडवलेला आहे. अनेक ठिकाणी सुलभ शौचालय आहेत, आजही काही लोक बिचारे सुलभ शौचालयाचा वापर करत आहेत. अशा अनेक वस्त्यांमध्ये
प्रत्येकाच्या घरी शौचालयाची व्यवस्था करण्याची माझ्या डोक्यात मानस आहेत. आज आपण बघितलं असेल तर विविध ठिकाणी गार्डनिंग व्यवस्था आहे ज्या मोडकळीस आलेल्या आहेत. अशा ठिकाणी नाना पार्क्स असतील किंवा महिलांसाठी एक मला स्पेशल केवळ आणि केवळ महिला त्याचा उपभोग घेतील असं चांगल्या प्रकारचे विरंगुळा केंद्र आणि महिलांसाठी उद्याने मला विकसित करायचे आहेत. माझा महत्त्वाचा मुद्दा आहे की माझ्या प्रभागामध्ये मला IT सारखी IT लायब्ररी मला स्थापन करायची की जिच्या माध्यमातून महिलांना मुलींसाठी स्पेशल करून तर ज्या त्या IT लायब्ररीमध्ये जाऊन MPSC UPSC पोलीस प्रशिक्षण अशा विविध प्रकारच्या भरतींची तयारी करू शकतील. त्या मार्फत मला खात्री की मी MPSC UPSCच्या महिन्यातून एकदा तरी करिअर गायडन्सचे शिबिर मी तिथे आयोजित करणार आहेत. बेरोजगार निर्मूलन करण्यासाठी अनेक ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्याचा माझा मानस आहे. त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल तर आज इथं रस्त्यावर अतिक्रमण करून काही हॉकर्सवाले बसतात. या हॉकर्सवाल्यांसाठी देखील कुठेतरी हक्काची जागा इथे मिळवून द्यायची हॉकर्स मार्केटची स्थापना करायची माझ्या डोक्यात मानस आहेत. आपण जर बघत असेल तर सुशिक्षित लोकांसाठी